श्री स्वामी समर्थ. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकांत. जयाचा भक्तीचा दंभ, व्यर्थ भक्ती तयाची. किती सुंदर होवी स्वामींनी आपल्या स्वामी चरित्रामध्ये सांगितले आहे. आपण जर स्वामींची भक्ती करत असो आणि मी स्वामी भक्त आहे, मी स्वामी भक्त आहे असं म्हणून मिरवत असो आणि पण आपल्यामध्ये जर काहीच बदल नसेल स्वामींचा भक्त असून, तर आपली सर्व काही भक्ती ही व्यर्थ आहे असं स्वामींनी आपल्या या चरित्रामध्ये सांगितलं आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो काही अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती थरारून शहारे येणार आहे. कारण या दादांसोबत जे जे अनुभव घडले आहे ते खूप सुंदर आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच स्वामींचे अनुभव आले असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तिथे आलेला आपला अनुभव तुम्ही मला लिहून पाठवा किंवा रेकॉर्ड करून पाठवा. म्हणजे इतर भक्तांपर्यंत तुमचा अनुभव जाऊन त्याला एक नवी प्रेरणा, एक नवी दिशा आणि स्वामींची सेवा करण्यासाठी उत्साह मिळेल. त्यासाठी हा अनुभव आपण शेअर करायचा आहे. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेली नारायणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप सारे अनुभव सांगणार आहे जे की मला आत्तापर्यंत स्वामींनी दिलेले आहे. या अगोदर देखील मी तुम्हाला माझे अनुभव येथे शेअर केलेले आहेत. त्यातील आता राहिलेले माझे काही अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी 1998 पासून महाराजांच्या सेवेत आहे. म्हणजे मी अगोदर दत्त महाराजांची सेवा करत होतो. स्वामींची सेवा काय मला काही एक माहीत नव्हतं. स्वामी हे दत्तप्रभूंचे अवतार आहे, त्यांचा तारक मंत्र हे देखील मला काही एक माहीत नव्हतं. पण मला स्वामींनी कसे सेवेत घेतलं त्यांच्या हे मी तुम्हाला सांगतो. कारण म्हणतात ना की जे दत्तप्रभूंची सेवा करतात त्याला महाराज साक्षात भेट देऊन त्याला आपल्याकडे घेत असतात. तसंच काही माझ्या बाबतीत झालं. स्वामी भक्तांनो, मी पुणे येथे एअरपोर्टमध्ये माझं काम लागलेलं होतं. त्यावेळेस कामाची जबाबदारी माझ्यावरती जरा जास्तच होती. कारण तांत्रिक दुसरंही काम होतं. त्याचबरोबर जे काही हे होते कामगार होते त्यांना रोज चेक करून आतमध्ये पाठवणं, तसेच त्यांना पुन्हा बाहेर सोडणं ही कामे देखील माझ्याकडेच होती. आणि त्याचबरोबर पाणी वगैरे देणं ही कामे असल्यामुळे मला कामाचा फार लोड होता. मी माझं काम पूर्णपणे प्रामाणिकपणे करत होतो. पण जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी कुणी षड्यंत्र करून मला कामावरून काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला. त्यावेळेस काय झालं की मी एकदा घरी होतो त्यावेळेस रात्री मला स्वप्नामध्ये साक्षात महाराजांनी दर्शन दिलं. कसं दिलं की जे काही ते स्वामी आहेत, मोठे उंच स्वामी उभे आहेत आणि ते आपल्या भक्ताला मिठीत घेतात, ते मला तसं दिसत होतं. स्वामी मला मिठीत घेत आहे, मी त्यांच्या गळ्यात पडून खूप रडत आहे. आणि मग मी त्यांना म्हटलं, स्वामी मला म्हटले की आता रडायचे दिवस तुझे संपलेले आहे, तुझे आता हसायचे दिवस सुरू झालेले आहे. स्वामी महाराज मला असं म्हटले. मी त्यांना म्हटलं, हो सर. असं म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी स्वामींना सर म्हटलं. मग नंतर मी म्हटलं, हो महाराज. आणि माझी झोप जागी झाली आणि मला कळालं की आता दत्तप्रभूंनी मला महाराजांची सेवा करायला सांगितलं आहे. मला खूप आनंद झाला आणि मला महाराजांचा फोटो हे अगोदरच आमच्याकडे आलेला होता. कारण माझे सासू सासरे हे अक्कलकोटला गेलेले होते. त्यावेळेस त्यांनी आम्हाला, मी दत्त महाराजांची सेवा करतो म्हणून मला आणि माझ्या मेहुण्याला दोघांनाही दत्तप्रभू आणि तिथे स्वामी महाराज असा एक फ्रेम होती ती आणली होती. या अगोदर मी स्वामींकडे कधीही त्या भावनेने बघितलं नव्हतं, कधी त्यांची सेवा केली नव्हती. मी दत्तप्रभूंकडेच त्या फोटोकडे बघत असायचो. पण या स्वप्नानंतर मी महाराजांची सेवा करू लागलो, महाराजांकडे बघू लागलो. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये स्वामींनी एक एक अनुभव असे दिले की ते मी कधीही विसरू शकत नाही. माझा जो काही आणखी एक खूप मोठा अनुभव आहे तो असा आहे. मी आणि माझी पत्नी, माझी मुलं माझ्या भाचीच्या लग्नासाठी इचलकरंजी येथे गेलो होतो. तिथे गेल्यामुळे काय झालं की उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिथे लग्नाची खूप गर्दी असल्यामुळे फारशी तिथे झोपण्यासाठी जागा नव्हती. म्हणून मी काय केलं, त्यांच्या शेजारी जे घर होतं त्या घरी जाऊन झोपावं असं मला वाटलं. मी बाहेरच झाडाखाली झोपलो. तिथे खूप दाट सावली होती आणि तिथे जवळच एक औदुंबर
डोंगराचं वृक्ष होतं. त्याच्या खाली जाऊन मी झोपलो. त्या झोपल्यानंतर मला तिथे जवळपास 20-25 वर्षानंतर दत्त महाराजांनी माझ्या स्वप्नात येऊन मला तिथे दर्शन दिलं. त्या दिवशी मला प्रभूंचे तिथे दर्शन झालं. मी त्या आजींना म्हटलं की तुमचं इथे खूप छान जागा आहे, वास्तू खूप छान आहे, कारण मला इथे साक्षात प्रभूंचे दर्शन झाले. हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव होता, कारण दत्तप्रभूंनी मला साक्षात तिथे दर्शन दिलं होतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो मला असे खूप सारे अनुभव आले. माझा जो मोठा मुलगा आहे, मला 2 मुलं आहेत, त्यातील जो मोठा मुलगा आहे तो 2025 साली परदेशामध्ये जाण्यासाठी निघाला होता, कारण त्याचं तांत्रिक शिक्षण हे परदेशामध्ये होणार होतं आणि त्याला व्हिसा वगैरे सर्व काही मिळालं. काय झालं की युनिव्हर्सिटी आणि दुसरी युनिव्हर्सिटी त्याला पाहिजे होती, जी पाहिजे होती ती त्याला मिळाली नव्हती. पण आता व्हिसा वगैरे काढला होता, म्हटलं परत व्हिसा लवकर मिळत नाही, जी भेटली आहे ती घे, म्हणून त्याने जाण्याचं ठरवलं आणि तो गेला. तिथे गेल्यानंतर 6 महिने त्याचे खूप छान व्यवस्थित पार पडले. पण 6 महिन्यानंतर काय झालं की दुसरं सेमिस्टर सुरू झालं. त्यावेळेस तिथे अचानक सांगण्यात आलं की तुम्ही दुसऱ्या सेमिस्टरचे पेपर हे देऊ शकत नाही. पेपर देऊ शकत नाही म्हटल्यानंतर माझा मुलगा हा खूप गोंधळला. काय चूक झाली हे त्याला कळना. पण जेव्हा सर्व काही व्यवस्थित बघितलं त्यावेळेस कळालं की त्यांनी सांगितलं तुमच्या डॉक्युमेंटवरती दुसऱ्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे, आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव नाही, त्यामुळे दुसऱ्या सेमिस्टरचे पेपर तुम्ही देऊ शकत नाही. आता एवढा खर्च केला, एवढं सर्व पैसे भरले आणि पुन्हा माघारी जायचं. माझ्या मुलाला खूप टेन्शन आलं. सर्व नातेवाईक काय म्हणतील, शेजारचे काय म्हणतील, सर्व काही टेन्शनमध्ये तो होता. त्याला झोप आलीच नाही. त्यांनी काय केलं की रात्री त्याला झोप येत नव्हती. मग त्यांनी काय केलं की त्याची गणपती बाप्पावरती ही खूप श्रद्धा होती. तो गणपती बाप्पाला खूप मानायचा. पण त्यावेळेस त्याला असं वाटलं की माझे वडील जे काही गाणे ऐकत आहे ते गाणे मी आता ऐकूया. त्यावेळेस त्याने मोबाईलमध्ये तारक मंत्र लावला. त्याला हेही माहीत नव्हतं की हा तारक मंत्र आहे. त्याने गाणं समजून तो तारक मंत्र लावला. तारक मंत्र ऐकता ऐकता तो झोपी गेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर ऑफिसमध्ये त्याने सर्व काही बघितलं, रिक्वेस्ट केली मॅडमना काहीतरी पर्याय करा. खूप प्रयत्न करून इकडे मीही स्वामींना प्रार्थना करत होतो आणि खूप प्रयत्न करून त्याचे टीचरनी सांगितलं, त्यांनी मॅडमनी की एक उपाय आहे, तुमचा होऊन जाईल. खूप प्रयत्न करून तिने सांगितलं. तेच फक्त महाराजांच्या कृपेने आणि माझ्या मुलाचं ते देखील संकट दूर झालं. ते फक्त स्वामींच्या कृपेने तो पेपर देऊ शकला. हाही आमच्या आयुष्यातील खूप मोठा त्यावेळेस अनुभव आला. आणि त्याच वेळेस काय झालं की माझा मुलगा हा गेल्यानंतर, आता एवढ्या लांब गेल्यानंतर लेकराची काळजी ही प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. तो आम्हाला जसा वेळ मिळेल तसा फोन करायचा. पण 4-5 दिवस झाले त्याचा फोन आलाच नाही आणि आमचाही फोन लागत नव्हता. काय प्रॉब्लेम आहे, खूप टेन्शन आलं होतं, खूप काळजी वाटू लागली होती. त्याच्यासोबत जो मित्र होता त्याला आम्ही कॉल करत होतो. त्याला कॉल केला पण त्यानेही उचलला नाही. मी मेसेज टाकला आणि त्याने त्याचा रिप्लाय दिला नाही. मला खूप भीती वाटली. मी काय केलं की देवपूजा केली. देवपूजा झाली, स्वामींना कळकळून प्रार्थना केली की स्वामी त्याचा फोन येऊ द्या, काय आहे ते आम्हाला कळू द्या असं म्हटलं. आणि माझी देवपूजा संपली आणि खरंच माझ्या मुलाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी फोन करू शकलो नाही असं म्हटला तो. आणि त्याच्या मित्राचाही मेसेज आला, आम्ही सर्व व्यवस्थित आहे, मी कामात होतो त्यामुळे मी बघितलं नाही असं त्याने म्हटलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आता माझ्या आयुष्यातील एवढा मोठा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. हा अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. माझं जे पुण्यातील घर आहे तिथे माझा मुलगा हा शिकत होता. म्हणजे त्या माझा मुलगा आणि भाचा हे दोघंजण तिथे राहत होते रूमवरती, कारण मी इकडे नगरला होतो. नगरला असल्यामुळे माझी फॅमिली इकडे होती आणि मुले तिथे होते. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो की त्यांना अचानक माझ्या मुलाला खूप सारे असे विचित्र स्वप्न पडू लागले. असे स्वप्न का बरं पडत आहे, कारण त्याला असं वाटायचं की त्याच्या डोक्यावरती कोणीतरी खाजवत आहे, मारत आहे पाठीवरती आणि त्याला खरंच तिथे असह्य वेदना देखील होत होत्या. आणि त्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की माझ्यासोबत असं घडत आहे. त्याला मांजराची खूप आवड होती आणि त्याच्या मित्राने
स्वामींनी काय केलं की त्याला मांजराचं पिल्लू दिलं होतं आणि त्यानंतर आम्ही त्याला सुट्टी टाकून भेटण्यासाठी गेलो की काय आहे नेमकं बघावं. तिथे गेल्यानंतर मी बघितलं. तिथं बघितल्यानंतर मला काहीतरी वेगळंच वाटू लागलं होतं आणि ते मांजराचं पिल्लू देखील त्याला देखील काहीतरी नकारात्मक वाटत होतं, कारण ते अचानक खेळायचं आणि अचानक शांत बसायचं. मलाही काहीतरी विचित्र वाटलं. त्यानंतर मी रात्री जेव्हा झोपण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला देखील फार विचित्र तिथे स्वप्न पडू लागले आणि मला तिथे करमत नव्हतं. अक्षरशः रात्रभर मला झोप आली नाही. असं का बरं घडत आहे काहीच एक कळत नव्हतं. आम्ही खूप सारे गुरुजींनाही बघितलं, विचारलं, पण कुठेच काही मार्ग सापडत नव्हता. मग महाराजांनाच विनंती केली की काय आहे ते बघा तुम्ही. त्यावेळेस काय झालं नेमकी, मला जिथे ड्युटी होती तिथे बाळूमामाच्या मेंढ्या आलेल्या होत्या. मग मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिथला जो भंडारा आहे तो भंडारा आणला, ताईत आणला आणि माझ्या मुलाला तो दिला. त्यानंतर त्याला जे स्वप्न पडत होते ते पूर्णपणे स्वप्न बंद झाले. स्वामींनी मार्ग दाखवला. त्यानंतर मला तर असं वाटलं होतं ते घर देखील विकून टाकावं, पण माझा जो भाचा होता तो तिथे आता राहत होता. माझं मुलाचं शिक्षण हे कंप्लीट झालं. माझ्या भाषेला देखील तसेच काही स्वप्न पडू लागले, खूप विचित्र स्वप्न. तो म्हणायचा की मला खूप स्वप्न पडत आहे. तर मी त्याला म्हटलं की तू बाहेरून येतो, निगेटिव्ह शक्ती पाय धुवून घरामध्ये येत जा. तर त्याने तसंच केलं, पण त्याला तरी देखील काहीच फरक नाही. तो म्हणायचा की मला तशीच स्वप्न पडत आहे. मग आम्ही इकडे मठामध्ये जाऊन सेवा वगैरे घेतली आणि मग माझी पत्नी आणि माझा लहान मुलगा तिथे गेला आणि त्यांनी खूप सारे तिथे जाऊन सेवा केल्या. त्यानंतर ह्या सेवा केल्यानंतर मग आमच्या घरातील ते काय होतं ते पूर्णपणे महाराजांच्या कृपेने बंद झालं. त्यानंतर स्वामी आता जो अनुभव सांगणार आहे तो तुम्हाला मी ताम्हिणी घाटाचा अनुभव सांगणार आहे. ताम्हिणी घाटामध्ये माझ्यासोबत जे काही घडलं ते ऐकून मला देखील आता खूप आश्चर्य वाटतं की खरंच महाराज किती दयाळू आहे. प्रत्येक भक्ताच्या पाठीशी कसे उभे राहतात. ताम्हिणी घाटाबद्दल सर्वांनी ऐकलंच असेल, तेथील अनुभव देखील सर्वांनी ऐकले असतील. मलाही खूप सारे अनुभव होते, कारण मी देखील खूप सारे अनुभव ऐकलेले होते आणि तिथले अनुभव वाचलेले देखील होते. मला खूप भीती वाटत होती. आम्ही सुट्टीमध्ये मुलांना घेऊन तिकडे फिरायला गेलेलो होतो, पण मुलांना ताम्हिणी घाटाचं फार काही माहीत नव्हतं की तिथे काय घडतं काय नाही, काहीच नाही. पण मला माहीत होतं म्हणून मी सारखं महाराजांचा जप करत होतो, कारण मला रात्र होण्याच्या अगोदर ताम्हिणी घाट हा पार करायचा होता आणि धुक्याचे दिवस होते. ताम्हिणी घाटातून मला लवकर बाहेर निघायचं होतं. त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो, पण माझी मुलं थांबून काहीतरी खायला घ्यायचे, टाईमपास करत होते. त्यामुळे जे व्हायचं तेच झालं. मला रात्र तिथे झाली. 7-7:30 तिथेच वाजले आणि आम्ही ताम्हिणी घाटामध्ये प्रवेश केला. जसा घाटामध्ये प्रवेश केला तसं मला खूप भीती वाटू लागली की आता काय होणार, हा घाट माझ्याकडून पार होईल का, असं मनामध्ये येऊ लागलं. महाराजांचं कंटिन्यू नामस्मरण चालू होतं. महाराजांना म्हणत होतो की तुम्ही या म्हणून माझ्या मदतीला या, मला मार्ग दाखवा, असं म्हणून महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू सुरू होतं. तेवढ्यात काय झालं की माझ्यासमोरून एक गाडी गेली. त्या गाडीवरती महाराजांचा फोटो होता. तो फोटो बघून मला थोडंसं बरं वाटलं, पण ती गाडी फार वेगामध्ये पुढे निघून गेली. माझी गाडी ही सावकाश होती. खूप साऱ्या गाड्या आम्हाला पार करून पुढे जाऊ लागल्या होत्या. हे बघून मला खूप भीती वाटत होती. महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू सुरूच होतं आणि अचानक काय झालं की थोड्या पुढं अंतरावरती मला एक गाडी दिसली आणि त्या गाडीवरती पुन्हा महाराजांचा फोटो दिसला. आता ही गाडी सोडायची नाही असं मी ठरवलं. हिच्या मागेच जायचं, कारण स्वामी आहेत, काहीच होणार नाही. खूप सारं धुकं होतं, समोरचं काहीच दिसत नव्हतं. आणि मग काय झालं, त्या गाडीच्या पाठोपाठ मी चालत होतो. जशी ती गाडी चालत होती तिच्या मागे मी चालत होते. माझा घाटातला प्रवास हा खूप सुखरूप व्यवस्थित त्या गाडीच्या कृपेने झाला. पण जसा घाट संपला तसं काय झालं, घाट संपल्याबरोबर पुढे ती गाडी कुठे गेली मला काहीच कळेना. मी त्या गाडीचा खूप शोधू लागलो ती कुठे आहे, पण ती गाडी मला सापडतच नव्हती. मग त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात महाराज माझ्या मदतीला आले आणि स्वामींनी मला मार्ग दाखवला. सुखरूप त्या घाटातून आम्हाला बाहेर काढलं. त्यानंतर घरी आल्यानंतर मी माझ्या मुलांना त्या घाटाविषयी सर्व काही सांगितलं. त्यांनाही खूप भीती वाटली. असंच एक दिवस काय झालं स्वामी भक्तांनो, मी ऑफिसवरून आलो होतो. हातपाय वगैरे धुतले. हातपाय धुतल्यानंतर ओला टावेल होता, तो
तो टॉवेल बाहेर टाकावा म्हणून मी बाहेर गॅलरीचा दरवाजा उघडला, बाहेर गेलो आणि तेवढ्यात मला समोर खूप मोठा विंचू दिसला. माझा पाय पडणार तेवढ्यात तो मला समोर दिसला. ती ही स्वामींचीच कृपा, तो मला दिसला, कारण दिसला नसता तर माझा पाय त्याच्यावरती पडला असता आणि त्याने मला दंश देखील केला असता. हाही माझ्या आयुष्यात घडलेला अनुभव होता. त्यानंतर स्वामी भक्तांनो, असंच माझ्या आयुष्यात आणखीन एक खूप मोठा अनुभव घडला. तो म्हणजे स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून अलगदपणे बाहेर काढलं. ते कसं काढलं, काय झालं की मी कामावरून सुटलो. कामावरून सुटल्यानंतर मी जात असताना जी जुनी लाईट होती त्या लाईटचे अचानक पोल खाली पडले, माझ्या समोर पडले. थोडंच अंतर माझं आणि त्याचं राहिलं होतं, ते माझ्या समोर पडले आणि त्यावेळेस मी खूप घाबरलो, कारण इतका क्षणामध्ये काय झालं असतं हे तुम्हाला पण माहीत होतं. ते माझ्या अंगावरती कोसळले असते. त्या दिवशी स्वामींनी मला अक्षरशः स्वतः येऊन वाचवलं असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण स्वामींचा जो भक्त असतो त्याला प्रत्येक संकटातून महाराज अलगदपणे हे बाहेर काढत असतात. स्वामींच्या जे काही अनुभव येतात ते फक्त स्वामींच्या कृपा आशीर्वादाने येत असतात. माझ्यावरती प्रभूंची कृपा, महाराजांची कृपा ही आहे. यासाठी मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांचं माझ्या आयुष्यामध्ये आगमन झालं आणि त्यांनी माझ्याकडून सेवा करून घेतल्या. माझ्याकडून फार काही सेवाही होत नाही, जेवढ्या होत्या ते महाराज माझ्याकडून करून घेत असतात. आज माझं सर्व कुटुंब हे खूप व्यवस्थित आहे, मुलंही व्यवस्थित शिक्षण घेत आहेत, सर्व काही व्यवस्थित आहे. ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी म्हणतात, जिथे नाम आहे तिथे मी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.